नमस्कार, स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। सर्वप्रथम आपल्याला नाताळच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज जी आपण रेसिपी पाहणार आहोत, जस्ट लुक लाईक व्हॉट। आपल्याला मला काय म्हणायचं असेल ते समजलंच असेल तर आपण कमेंटमध्ये सांगा। चला तर मग आज आपण मोस्ट डिलिशियस, मोस्ट ब्युटिफुल आणि आज अशी आपण रेसिपी पाहणार आहोत प्लम केकची। त्यासाठी लागणारं साहित्य व कृती आता आपण पाहूया। मी ह्या केकची रेसिपी जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने व ऑथेंटिक कशी होईल याचा प्रयत्न केला आहे दाखवण्याचा। त्यासाठी लागणारं साहित्य कृती आज आपण इथे पाहूया। हा आपण घरच्या घरी कमी साहित्यामध्ये तयार करणार आहोत आणि मोस्टली म्हणजे क्रिसमस जवळ आला की प्लम केकची ओढ ही आपल्याला काही वेगळीच असते आणि तीही ऑथेंटिक पद्धतीची। चला तर मग आज आपण असा ऑथेंटिक पद्धतीचा केक पाहू व त्यासाठी लागणारं व साहित्य कृती। आपण इथे 1.5 कप मैदा घेतलेला आहे, 1 कप ऑरेंज ज्यूस आहे, पाव कप साखर, खडे मसाले, दालचिनी, लवंग आणि वेलची, काजू आहे, टूटी फ्रुटी, पाव कप पिठी साखर आहे, प्लम फ्रूट्स आहेत, कोको पावडर घेतलेली आहे आपण इथे, बेदाणे, पाव कप दूध व अर्धा कप तेल आहे, चॉप केलेले बदाम, सोडा, चेरी आहे कट करून घेतलेली व 1 चमचा बेकिंग पावडर व काळे मनुके आहेत। आता आपण सर्वप्रथम हे जे फ्रूट्स आपण घेतलेले आहेत ते आपण आता ज्यूसमध्ये सोक करून घेणार आहोत। आपण इथे 1 कप ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे। आता आपण हे प्लम फ्रूट्स आहेत ते घालून घ्यायचे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत बघू शकता। आता आपण हे सर्व एका ज्यूसमध्ये घालून घेऊया। मी टूटी फ्रुटी घेतलेली आहे पाव कप, तीही मी घालून घेत आहे। आपल्याकडे जर प्लम फ्रूट्स नसतील तर फक्त टूटी फ्रुटी आणि ड्रायफ्रूट्स घालू शकता। तर मी काळे बेदाणे घेतलेले आहेत पाव वाटी, तेही घालून घेतलेले आहेत। बेदाणे आहेत पिवळे, ते घालून घेऊया व याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। मी आता एक 4 ते 5 चेरी घेतलेले आहेत कट करून, त्याही मी घालून घेत आहे। आपल्याला आणखीन कोणते फ्रूट्स ॲड करायचे असतील तरी तुम्ही घालू शकता। मी आता हे छान असं स्पूननी व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे व याला कमीत कमी 4 ते 5 तास तरी ठेवावं लागतं। जर आपल्याकडे कमी वेळ असेल तर आपण 1 तासही ठेवू शकता। मी आता याला 4 ते 5 तास मुरण्यासाठी ठेवत आहे झाकण लावून। तर आपण बाकीची तयारी करायला घेऊया। आता मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे। सुरुवातीला आता आपण कॅरेमल करून घेणार आहोत। आता आपण पाव कप साखर घेतलेली आहे, ती घालून घ्यायची आहे व याला हाताने छान असे पसरवून घ्यायचे आहे, हलवायचं नाही याला। आता ही स्वतःच मेल्ट व्हायला लागली की जाणवत असेल आपल्याला फरक थोडा चेंज झालेला। आपण आता स्पॅच्युलाच्या साहाय्याने ह्याला थोडंसं हलवून घेऊया। बघू शकता आता ही छान अशी मेल्ट व्हायला लागलेली आहे, कॅरेमल होत आहे साखरेचं। कलरही थोडाफार चेंज झालेला दिसत असेल आपल्याला, त्याला हलवून घ्यायचं आहे। कलर छान असा ब्राऊन करून घ्यायचा आहे आपल्याला। बघू शकता छान असं आता आपलं कॅरेमल तयार झालेलं आहे, कलर डार्क आलेला आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला, नाहीतर याची पुन्हा साखर होईल। आता आपण याच्यामध्ये पाव कप पाणी घालून घेणार आहोत, काळजीपूर्वक घालायचं कारण हे आपलं गरम आहे, अंगावर उडू शकतं। गॅस मी बंद केलेला आहे। आता आपल्याला जाणवेल की हे घट्ट झालेलं आहे आपल्याला। तर हे पुन्हा गॅस चालू करून छान असं हे मेल्ट करून घ्यायचे आहे, साखर व्यवस्थित मेल्ट होते बघू शकता। तर छान असं आपलं कॅरेमल तयार झालेलं आहे, कलरही फार सुरेख आलेला आहे। आता आपण हे बाजूला ठेवून देऊया। आता आपण बॅटर तयार करायला घेऊ। मी पाव कप दूध घेतलेलं आहे सुरुवातीला व अर्धा कप आपण याच्यामध्ये तेल घालून घेत आहोत। तेल जर आपल्याकडे नसेल तर आपण बटरचा किंवा तुपाचाही वापर करू शकता। छान असं याला स्पॅच्युलाच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून दूध आणि आपलं तेल छान असं मिक्स होईल। आता आपण याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालून घेत आहोत। आपण ह्याच्याऐवजी ऑरेंज इसेन्सही वापरू शकता। छान आता पुन्हा एकदा मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। मी आता इथे जे खडे मसाले घेतले होते, दालचिनी, लवंग व वेलची, हे आता मी मिक्सरमध्ये साखर घालून थोडंसं वाटून घेतलेलं आहे व त्याच्यामध्येच आता मी पाव कप साखरही घातलेली आहे व 2 चमचे कोको पावडर घेतलेली आहे। हे सर्व आता छान असं मिक्स करून घेऊया दुधामध्ये, एकजीव करून घ्यायचं आहे। एखादीही आपल्याला कोको पावडरची गुठळी ह्याच्यामध्ये ठेवायची नाही आहे, कोणतीही लम्स राहता कामा नये। मी हे सर्व जिन्नस चाळून घेतलेले आहेत, चाळून घ्यायचं म्हणजे छान होतो आपला केक, स्पॉन्जी व हलका होतो। मी स्पॅच्युलाच्या साहाय्याने बाजूचे
जे पीठ चिटकलेलं आहे तेही व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकता छान आता आपले बॅटर तयार झालेलं आहे. मी आता ह्याच्यामध्ये जायफळ घालून घेत आहे. जायफळ घातल्यामुळे आपल्या केकला छान चव येते. अगदी थोडंसं किसून घालायचं आहे. छान वास येतो आपल्या केकला, ऑथेंटिक लागतो प्रॉपर. तर हे आपण घालून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा याला मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे व मी पाव चमचा सुंठ पावडर घातलेली आहे, जेणेकरून आपल्या केकला छान असा सुवास येईल. आता पुन्हा एकदा मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आपण आता इथे 1.5 कप मैदा घेतलेला आहे. हा मैदा मी चाळून घेतलेला आहे. कोणतेही आपल्याला केकमध्ये जे मटेरियल वापरतो ते चाळून असं वापरायचं, जेणेकरून केक छान होईल. आता मी पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे विक्सने. छान असं आपल्याला हे आता मिक्स झालेला आहे. जो शिल्लक मैदा आहे तोही मी घालून घेतलेला आहे व आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मी आता ह्याच्यामध्ये जे आपण कॅरेमेल तयार करून घेतलेलं होतं ते घालून घेत आहे थोडं थोडं. आता व्यवस्थित ह्याला हलवून घ्यायचं आहे. एकाच डायरेक्शनमध्ये ह्याला मिक्स करायचं आहे. आपलं आता हे घट्ट जाणवत असेल, शिल्लक ठेवलेलं तेही कॅरेमेल मी घालून घेत आहे. आता तुम्ही म्हणाल की हे तर बॅटर एकदमच घट्ट आहे. आता आपण जे ड्रायफ्रूट सोक करण्यासाठी ठेवलेली होती तेही आता आपण घालून घेणार आहोत. बघू शकता हे बॅटर किती घट्ट आहे. मी आता हे सर्व क्लीन करून घेते व्यवस्थित. आता आपण पुन्हा व्यवस्थित असं स्पॅच्युलाने ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं. छान असं ह्याला गुठळ्या राहू द्यायच्या नाही आहेत मैद्याच्या. छान असं बॅटर व्यवस्थित स्मूथ करून घ्यायचं आहे. आपण आता जे कोरडे ड्रायफ्रूट्स ठेवलेले होते कट करून, काजू बदाम ते घालून घेत आहोत. हे आपण सोक केलेले नाही आहेत, आपण हे कोरडेच कट करून ठेवले होते ते घालून झालेले आहेत आपले. आता आपण जे सोक करण्यासाठी ज्यूसमध्ये ठेवले होते ते घालून घेऊया. व्यवस्थित घालून मिक्स करून घ्यायचं आहे. बघा आता आपल्याला हे जाणवत असेल की खूप पातळ होते की काय आपलं बॅटर. व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि बॅटर आपलं छान असं फ्लफी करून घ्यायचं आहे. बघू शकता छान असं मी एका डायरेक्शनमध्ये याला व्यवस्थित असं कट अँड फोल्ड मेथडनी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे, जेणेकरून आपला केक छान असा तयार होईल. ह्याच्यामध्ये खूप सारे ड्रायफ्रूट्स घालायचे म्हणजे केकला छान चव येते. दिसायला तर फार आकर्षक दिसतो व तितकाच टेस्टीही होतो हा केक व छान असा तयार होणारा केक आहे. बघू शकता आता आपलं लास्टला जे आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घेतलेला आहे ते लास्टला घालायचं, जेणेकरून आपला केक छान फुलेल, व्यवस्थित स्पॉन्जी होईल. सुरुवातीलाच घातलात तर आपल्याला ठेवेपर्यंत केक बेक करायला वेळ होईल व सोड्या व बेकिंग पावडरची प्रक्रिया चालू होईल. त्याच्यामुळे आपण हे लास्टला घालून घेणार आहोत, जेणेकरून आपला केक छान असा तयार होईल. बघू शकता छान आता हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. मी आता केक टिनला बटर पेपर लावून घेतलेला आहे. जर आपल्याकडे बटर पेपर नसेल तर आपण तेल किंवा बटर लावून मैदा लावून घेऊ शकता. मी आता ह्या टिनमध्ये सर्व बॅटर घालून घेत आहे व मी हा केक आता मायक्रोवेव्हमध्ये करून घेणार आहे. जर आपल्याकडे मायक्रोवेव्ह नसेल तर आपण कढईत 10 ते 15 मिनटासाठी प्रीहीट करायला ठेवायचे गॅसवरती व त्याच्यानंतर हा केक ठेवून घ्यायचा. हा केक साधारण 40 ते 50 मिनटामध्ये तयार होतो. आता मी वरून थोडेसे आणखी ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहे. ड्रायफ्रूट्स व जे आपण प्लम फ्रूट्स घेतलेले आहेत ते घालून घेऊया, जेणेकरून आपला केक दिसायला आकर्षक तर दिसेलच व टेस्टलाही छान लागेल. वरून ड्रायफ्रूट्स घातले तर एक वेगळीच आपल्याला छान वाटतं बघायला. आता मी थोडेसे ड्रायफ्रूट ह्याच्यातले शिल्लक ठेवले होते, चेरी जे फ्रूट्स आहेत ते मी पूर्ण सर्व घालून घेते. बघू शकता दिसायला तर एकदम टेम्पटिंग आणि छानच दिसत आहे. एकदम असा डिलिशियस आणि ऑथेंटिक आपला हा केक होणार आहे. तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की आपला केक कसा झाला आहे ते. कारण अजिबात हा पहिल्या प्रयत्नामध्ये न फसणारा केक आहे. ह्याच्यामध्ये आपण सर्व घरगुतीच सामान वापरलेलं आहे. ड्रायफ्रूट्स फक्त बाहेरून आपण आणलेले आहेत. आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे आपण ड्रायफ्रूट्स घालू शकता. हे प्लम फ्रूट जर नसतील तर आपण टूटी फ्रूटी व ड्रायफ्रूट्स घालून फक्त हा केक बनवू शकता, तरीही हा केक छान होतो. आता आपण सर्व असे व्यवस्थित सगळे ड्रायफ्रूट्स व थोडीशी टूटी फ्रूटीही मी वरून घालून घेत आहे. बघू शकता तुम्ही दिसायला तर किती अप्रतिम दिसत आहे. मी थोडेसे आता याच्यामध्ये बेदाणे घालून घेत आहे वरून, जेणेकरून आणखीन सुंदर दिसायला केक दिसायला लागेल. आता मग बघू शकता तुम्ही किती छान आपला हा केक तयार झालेला आहे. आता आपण ह्याला बेक करण्यासाठी ठेवणार आहोत. आता आपला ओव्हन मी प्रीहीट करायला लावलेला आहे. ओव्हन चांगला आपला प्रीहीट झालेला आहे. आता हा आपला केक तयार झाला की आपण
ओव्हनमध्ये ठेवून देऊया. छान आता आपलं हे गार्निशिंग तयार झालेलं आहे. सर्व करून बघू शकता किती छान झालेलं आहे. ह्याला रॅप करायचं नाही, नाहीतर जर आपण ह्याला 2 ते 3 मिनटं रॅप केलं तर हे वरती ड्रायफ्रूट्स लावलेले आहेत ते आतमध्ये जाऊन बसतील. कसा वाटला मग आजचा केक? बघू शकता आपला हा केक छान बेक झालेला आहे. एकदम दिसायला तर फारच सुरेख दिसत आहे. कशी वाटली मग आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीमध्ये. धन्यवाद.